विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अशातच बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार का याबाबत चर्चांना उधाण आलंय। 23 तारखेला बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आलंय। प्रहारचं विलीनीकरण केल्यास बच्चू कडूंना विधान परिषदेची उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जाते। विशेष म्हणजे उमेदवारीसाठी शिवसेनेनं विलीनीकरणाची अट घातल्याचीही चर्चा आहे। 1999 साली स्थापन झालेल्या प्रहार पक्षाने 2024च्या निवडणुकीत 38 जागा लढवल्या, मात्र सर्व ठिकाणी पराभव पत्करावा लागला। त्यामुळे आता बच्चू कडूंचा पक्ष शिवसेनेत विलीन होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। तर शिंदे कोणाला उमेदवारी देतील ते उजव्या हाताचं डाव्या हातालाही कळणार नाही, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। बघा, एकनाथ शिंदे साहेबांना आपण सगळेजण ओळखतात। एक सर्वसाधारण बाई, ज्या बाईने आयुष्यामध्ये आजही ती पत्र्याच्या घरात राहते, तिला खासदार केलं। त्यामुळे तो माणूस जादूगार माणूस आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे। तो माणूस कोणाला MLC देईल हे उजव्या हातापासून डाव्या हातालाही कळत नाही, त्यामुळे त्याच्यावर अंदाज लावणं चुकीचं आहे। विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शिवसेनेत इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि त्याचवेळी पक्षात अंतर्गत नाराजीही उफाळून येताना दिसतेय। या 2 जागांसाठी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावं चर्चेत असली तरी दोघांनाही पक्षातून विरोध होत असल्याची माहिती आहे। नीलम गोऱ्हे यांच्या उमेदवारीला काही मंत्री आणि नेत्यांचा विरोध आहे। राज्यसभेप्रमाणे नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी जोर धरते। तर दुसरीकडे बच्चू कडू यांचा शिवसेनेशी नेमका काय संबंध असा सवालही पक्षातील नेत्यांकडून उपस्थित केला जातोय। त्यामुळे या 2 जागांवर अखेर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष आहे। विधान परिषदेच्या जागेवरून शिवसेनेतील नाराजी नाट्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। शिंदे इतके महान आहेत की भाजपचीही मतं फोडू शकतात अशी उपरोधिक टीका संजय राऊतांनी केली आहे। फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे भाजपची मतं फोडतील असा दावाही राऊतांनी केलाय। शिंदे इतके महान सद्गृहस्थ आहेत की ते भारतीय जनता पक्षाची मतं सुद्धा फोडू शकतात। इतका मोठा माणूस आहे। अमित शहानी वाढवलेला देवेंद्र फडणवीस यांना अडचण आणण्यासाठी भाजपची मते फोडू शकतात असं तुमच्या मला एकंदरीत बोलण्यावरून वाटतंय। प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावी, भाजपने सांभाळावी, मिंझाने सांभाळावी, अजित पवार गटांना सांभाळावी, कारण हे मतदान गुप्त आहे आणि कोणी कोणाचं नसतो, सगळे पैशाचे। तर महाविकास आघाडीतच अंतर्गत संघर्ष सुरू असल्याची टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे। 3 तिघाडा काम बिघाडा असा टोला त्यांनी लगावलाय। संजय राऊत नेमकं कुणाला देत आहेत? उद्धवजी ठाकरे यांना देत आहेत का? कारण विधान परिषदेची एकच जागा महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकते आणि या एका जागेवर उद्धवजी ठाकरे यांनी दावा केलाय। याचा अर्थ उद्धवजी ठाकरे तुम्ही मतं सांभाळा असा सल्ला संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरेंना दिलेला दिसतोय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या बैठकीत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला। ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांमध्ये जोरदार वाद झाला। वंचितचे नगरसेवक अफसर खान बोलत असताना MIMच्या नगरसेवकांनी त्यांना रोखल्यामुळे वातावरण तापलं। यावर संतप्त झालेल्या अफसर खान यांनी मारण्यासाठी माईक उचलल्याची घटना घडली, त्यामुळे बैठकीत तणाव निर्माण झाला। रिक्षा चालकांना मराठी सक्ती संदर्भात आज परिवहन विभागाची बैठक पार पडली। या बैठकीत रिक्षा संघटनांनी मराठी सक्ती संदर्भात मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे। यावर मंत्री प्रताप सरनाईकांनी भूमिका स्पष्ट केली असून मुदतवाढ देण्याची तयारी आहे, पण मराठी बोलणार नाही, ही मुजोरी खपवून घेणार नाही असा इशारा दिलाय। तसंच ही मुदतवाढ किती द्यायची या संदर्भात उद्या RTO अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। यावेळी बोलताना त्यांनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावरनं मागे हटणार नसल्याचं स्पष्ट केलंय। की नाही, आम्ही महाराष्ट्रात राहू, व्यवसाय करू, आम्ही रिक्षा चालू, आम्ही टॅक्सी चालू, परंतु आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदीमध्येच बोलणार, मराठी बोलणार नाही, हे चालणार नाही। आणि जे माझी भूमिका आहे त्या भूमिकेशी ते स्पष्टपणे सहमत होते। त्यांनी मुदत मागितलेली आहे आणि मुदत मागत असताना सुद्धा त्यांनी जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे। दरम्यान 1 मे पासून होणाऱ्या मराठी सक्तीच्या निर्णयाचा फेरविचार करावा। डेडलाईन 6 महिने ते 1 वर्षाने पुढे ढकलावी अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे। तर त्यांना वेळ हवा तर तो द्या, पण तारीख जाहीर करा असं आवाहन संदीप देशपांडेंनी केलं।
किंवा 1 मेचा डेडलाईन आहे, त्याला पुढे ढकलण्यासाठी मी एक मागणी करतो. तुम्ही निवेदन करतो या पत्राच्या माध्यमाने की कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल. तर माझं म्हणणं आहे, निर्णयाची अंमलबजावणी किती तारखेपासून करण्याची तारीख, पण समजा तुम्हाला वेळ पाहिजे ना, ठीक आहे, चला दिला. 1 मे नाही, 15 मे, 20 मे, 25 मे, काहीतरी तारीख आज जाहीर करा. अनिश्चिततासाठी पुढे ढकलायला ते काही इराण अमेरिकेचं सीजफायर नाहीये. दहिसरमध्ये संजय निरुपमांना नडणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचा आज शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनी सत्कार केला. राज ठाकरेंनी यावेळी समस्त मनसैनिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, त्यांना जशास तसं उत्तर द्या, अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या आहेत. शिवाय उत्तर भारतीय रिक्षा चालकांकडून होणाऱ्या संपाला कडाडून विरोध करण्याच्या सूचनाही ठाकरेंनी दिल्या आहेत. दरम्यान मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून संदीप देशपांडेंनी संजय निरुपमांवरती टीका केली आहे. आज जर स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात त्यांनी. तर दिघे साहेब नाही तर निदान शिंदे साहेबांनी 2 वाजवाव्यात. 2 नाही, किमान 1 तर वाजवावी. सर एक संदीपजी बोलवण्यात आलेलं नाहीये किंवा शासनाला खरंच असं वाटतं का की तोडगा काढावा? मला असं वाटतं ज्या अर्थी आम्हाला बोलवलं नाही त्या अर्थी ते बॅकफुटवर जायच्या तयारीत आहे. ठाण्यात मनसेनं गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात बॅनरबाजी केली आहे. सदावर्ते यांचं सदा रडते असं नामकरण करत हे बॅनर लावण्यात आलंय. मराठी सक्तीला विरोध केल्यामुळे मनसेकडनं त्यांच्यावर तीव्र टीका करण्यात आली आहे. ठाण्यातील नितीन कंपनी जंक्शन इथे मनसेचे पदाधिकारी, शहराध्यक्ष, जनहित विधी विभाग स्वप्नील महिंद्रकर यांच्या वतीने हे बॅनर लावण्यात आलंय. परिवहन विभागाने रिक्षा चालकांना मराठी भाषा येणं बंधनकारक केलंय. या निर्णयाचं स्वागत मनसेनं करत नवी मुंबईत आगळी वेगळी मोहीम राबवली. सीवूड परिसरात रिक्षांवर मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं, या माझ्या रिक्षात बसा असे स्टिकर्स लावण्यात आले. मराठीवर प्रेम करणाऱ्या रिक्षा चालकांनी महाराष्ट्र द्रोहींना विरोध करावा असं आवाहनही करण्यात आलंय. तसंच मोटार वाहन कायद्यानुसार मराठी बोलणं बंधनकारक असल्याचं सांगत पुढे रिक्षा परवाना देताना करडी नजर ठेवण्याचा इशाराही मनसेकडनं देण्यात आलाय. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ आणि धमकी दिल्यानंतर हे पुस्तक आणखीनच चर्चेत आलंय. सध्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचे 3 प्रकाशक आहेत. शिवाय विविध भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झालाय. गायकवाड यांच्या शिवगाळीनंतर राज्यात पुस्तकाचा खप वाढलाय. 3 प्रकाशकांकडे या पुस्तकाचा तुटवडा जाणवतोय. आज पुन्हा एकदा छापखान्यामधनं मोठ्या संख्येने पुस्तकं उपलब्ध होतील अशी माहिती प्रकाशक प्रशांत आंबी यांनी दिली आहे. कायमच ह्या पुस्तकाला मागणी असते. हे पुस्तक खपण्यासाठी खरं तर कुठल्या इन्सिडेंटची गरज नाही. आमदार संजय गायकवाडांचा इन्सिडेंट झाल्यानंतर ह्या पुस्तकाला प्रचंड मागणी आलेली आहे. खूप फोन येत आहेत, हजारो पुस्तकं मागतायत. आमच्याकडे 1,00,000 जरी पुस्तकं असतील ह्या दरम्यान तरी त्यातलं एकही पुस्तक शिल्लक राहिलं नसतं. एवढी प्रचंड मागणी लोक करतायत. कोल्हापुरात शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या वादावरनं वातावरण तापलंय. आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल न केल्यामुळे डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक झालेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ऐतिहासिक बिंदू चौकात जोरदार आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी बळाचा वापर करत पुतळा ताब्यात घेतला तर संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. एवढंच तुम्हाला जर ते तुमची ताकद, तुमचं धैर्य दाखवायचं असेल तर त्या आमदार संजय गायकवाडला अटक करा, त्याच्यावर दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करा आणि त्याला इथं कोल्हापुरात ओढून आणा. पुढची बातमी बघूयात. मुंबईतल्या KM रुग्णालयाचं नाव बदलायला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध आहे. परळ इथल्या मुंबई महापालिकेच्या किंग एडवर्ड स्मारक रुग्णालय अर्थात KMचं नाव कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं करावं अशी मागणी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.
नामांतराचा प्रस्ताव आरोग्य समितीने मंजूर केलाय आणि मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवलाय. परंतु रुग्णालयाचं नाव बदलायला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध आहे. याबाबत मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, स्थानिक आमदार अजय चौधरी, शिवसेना सचिव सुधीर साळवी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठातांची थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. केईएम रुग्णालयाच्या नामांतराची मागणी करणाऱ्या मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. मंगलप्रभात लोढा यांनी त्यांचं जे ट्रम्प टॉवर आहे ज्याने भारताला गुलाम केलं, ट्रम्पने भारताला गुलाम केला हे तर मान्य करतात ना भाजपवाले. ट्रम्पने भारताचं तोंड बंद केलं. अशा ट्रम्प टॉवरचे मालक मंगलप्रभात लोढा आहे. आधी त्या ट्रम्प टॉवरचं नाव लोढांनी बदलावं आणि कालच म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज टॉवर्स का. दरम्यान किंग एडवर्डची माळा जपतात, त्यात त्यांचा काय राजकीय उद्देश आहे माहिती नाही असं मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणालेत. शिवाय केईएम नाव कायम राहणार, फक्त किंग एडवर्डच्या जागेवर एकलव्य होणार अशी माहिती त्यांनी दिली आहे. एडवर्ड असा 75 वर्ष झाले आझादीचे, तरी पण एडवर्डची माला जपतात. त्यामध्ये काय त्यांच्या पॉलिटिकल हेतू आहे की काय मला माहीत नाही, पण माझ्या मताप्रमाणे काय जे विदेशी संस्था होती, विदेशी राजा होते, त्यांचं नाव इंग्लंडमध्ये ठेवायचे असेल तर ठेवा, कुशाल ठेवा, भारतामध्ये नको. केईएम असाच राहणार आहे, फक्त किंग एडवर्डची बजाय कौशलवीर एकलव्य मेमोरियल असा नाम होणार. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना आता खरीप हंगामाच्या तोंडावर महाराष्ट्रातील कृषी खते, बियाणे, कीटकनाशके आणि विक्रेत्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. या बेमुदत संपामुळे बळीराजासमोर नवं संकट उभं राहिलंय. महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स आणि सीड्स डीलर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आज बंद पाळला गेला. राज्यातील 85,000हून अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद राहण्याची शक्यता आहे. राज्यातील कृषी विक्रेत्यांवरती दरवर्षी लादल्या जाणाऱ्या नवनवीन अटी, नियम आणि डिजिटल नियंत्रण प्रणालीच्या जाचक अटींचा निषेध करण्यासाठी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील 85,000 कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशक औषधी विक्री व्यवसायातील कृषी केंद्र चालकांनी लिंकिंग विरोधात बेमुदत संप पुकारलाय. मागील 4 ते 5 वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करूनही कुठलाच तोडगा न निघाल्यामुळे कृषी केंद्र चालकांनी राज्यभरात संप पुकारलाय. कंपन्यांकडनं रासायनिक खतांचा पुरवठा होताना होत असलेलं लिंकिंग बंद करावं यासह इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय. आमची शासनाला मागणी आहे की तो गुन्हा आमच्यावर दाखल न होता कंपन्यांवर त्या पद्धतीची कारवाई झाली पाहिजे. कारण दुकानदार हा फक्त सीलबंद माल आणतो आणि सीलबंद माल विकतो. त्यात दुकानदाराची कुठलीही जबाबदारी त्या मालाच्या संदर्भात नसते. गव्हर्नमेंटने त्यांना लायसन्स दिलेलं असतं, त्यामुळे गव्हर्नमेंटने त्यांच्यावर डायरेक्ट कारवाई केली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीवर प्रतिबंध लावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने साथी पोर्टलचा वापर बंधनकारक केलाय. मात्र याला आता कृषी सेवा केंद्र चालकांकडून विरोध केला जातोय. खरीप पूर्वतयारीच्या तोंडावर नागपूरमध्ये सर्व कृषी सेवा केंद्र बेमुदत काळासाठी बंद आहेत. पद्म पुरस्कारांच्या शिफारसीसाठी राज्य सरकारकडून समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीतून सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना वगळण्यात आले. 26 जानेवारी 2027 रोजी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांची नामांकनं केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाते. यापूर्वीच्या वर्षांमध्ये सांस्कृतिक मंत्री हे समितीचे अध्यक्ष किंवा सदस्य असायचे. मात्र यंदा पहिल्यांदाच त्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जाहीर करण्यात आली आहे. पुढची बातमी बघूयात. विवाहित महिलेवर पूजा विधीच्या नावाने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खरातवर दाखल असलेल्या 7व्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता 29 एप्रिलपर्यंत खरात पोलीस कोठडीत राहणार आहे. अमरावतीमध्ये 35 वर्षाच्या महिलेला जाळ्यात ओढून भोंदूबाबानं तिच्यावर अत्याचार केले. तुटलेलं लग्न पुन्हा जोडून देतो असं सांगून महिलेची फसवणूक करण्यात आली. या भोंदूनं तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.
रियाझुद्दीन आणि वसीम अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. या प्रकरणातील पीडित महिलेचे सुमारे वर्षभरापूर्वी लग्न तुटलं होतं आणि काही दिवसांपूर्वी ही महिला रस्त्याने जात असताना तिची ओळख रियाझुद्दीन नावाच्या व्यक्तीशी झाली. या आरोपीनं महिलेची वासीमकडनं विशेष पूजा करून घेतली आणि तसं केल्यास तिचं तुटलेलं लग्न पुन्हा जुळेल आणि सर्व अडचण दूर होईल असा विश्वासही दिला. लिव्हर इन्फेक्शन ओळखण्याचा दावा करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगेचा नवा व्हिडिओ व्हायरल झालाय. मंत्रतंत्राने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा गडगे करत आहे. दरम्यान या प्रकरणातील मास्टरमाइंड डॉक्टर पुरी, मुलगी ज्ञानेश्वरी आणि सूरज शिंदे हे फरार आहेत.